स्क्रीन शेअर करतो मी. नेक्स्ट पॉइंट बघूया आपण. व्हॉट इज रेकी? आता तुम्ही बघाल इथे इमेज एक आहे, दिसते ना सर्वांना? हॅलो. हो, हा. दिसते. हा, तर दोन्ही हातांच्या मध्ये, तळ हातांच्या मध्ये तुम्हाला एक एनर्जी किंवा असं एक ब्राईट लाईट दिसतो, दिव्य ऊर्जा असल्यासारखा. बरोबर आहे? हा. तर आता रेकी म्हणजे आपल्याला हेच जाणून घ्यायचं आहे. रेकी ही एक अशी दिव्य ऊर्जा आहे, वैश्विक ऊर्जा आहे, जी आपल्याला जन्मजात आपल्याला मिळालेली आहे. जन्मजात आपल्याला मिळाले म्हणजे काय? आपण जन्मल्यापासूनच एक डॉक्टर आहोत, हिलर आहोत आपण स्वतःहून. स्वतःला आपण फील करू शकतो अशी शक्ती आपल्याला देवानं जन्मताच आपल्याला दिलेली आहे. आता तुम्ही म्हणाल की ही जर लहानपणापासून माझ्याकडे जर ही शक्ती आहे, जन्मल्यापासून माझ्याकडे शक्ती आहे, तर मग मला आतापर्यंत या गोष्टीबद्दल कसं माहिती नाही आहे? बरोबर आहे. आता प्रत्येकाचं लहानपण गेलेलं आहे, धडपडण्यात गेलेलं आहे, खर्चटलेलं आहे, प्रत्येकाला लागलेलं आहे खेळताना. खर्चटल्यावर काय करतो आपण? डॉक्टरकडे जातो का लगेच? आपण काय करतो? जखम साफ केली, फुंकर मारली, परत आपल्या खेळायला लागलो. बरोबर आहे का? लहानपणी असंच व्हायचं. पण नंतर एक दोन दिवसानं काय कळायचं आपल्याला? अरे, ही जखम तर वाळून गेलेली आहे, खपली धरलेली आहे, जखम पूर्णपणे बरी झालेली आहे. बरोबर आहे. आता ही जखम कशी बरी झाली? तर आपल्याला आतमध्ये जी शक्ती आहे, त्या शक्तीमुळे ही जखम बरी झाली. मग आत्ता आपण पडलो, आत्ता आपल्याला लागलं किंवा आजारी पडलो आपण, तर मग ही शक्ती हील का करत नाही आपल्याला? तर लहानपणी आपण त्या धावपळीच्या जगात नव्हतो, मुक्त वावरत होतो, एक ब्रह्मांडाशी अलाईन होतो, स्वच्छंद होतो. आता जसं मोठं होत जातोय तसं अभ्यासाचं ओझं आलं, रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्या, जॉबला लागले, स्ट्रेस वाढला. त्यामुळं ही ऊर्जा काय झाली? सप्रेस झाली आपल्यामध्ये. सप्रेस म्हणजे काय झाली? नष्ट झालेली नाही आहे. सप्रेस झाली म्हणजे दबली गेलेली आहे. बरोबर आहे. मग आता ही ऊर्जा जर जागृत करायची असेल, तर रेकीला आत्मसात केलं पाहिजे. बरोबर आहे. आता ही ब्रह्मांड ऊर्जा, एक उदाहरण घेऊया आपण. ज्या वेळेला आपल्याला एखादं फ्रॅक्चर झालं किंवा आजारी पडतो आपण, प्लास्टर करतात डॉक्टर किंवा गोळ्या देतात आणि काय सांगतात? 2 दिवस 3 दिवस रेस्ट घ्या. प्लास्टर असेल तर 15 दिवस रेस्ट घ्या, 20 दिवस रेस्ट घ्या. बरोबर आहे. रेस्ट घेतल्यानंतर काय होतं? 2 दिवसात 3 दिवसात आपण फक्त गोळ्या खाऊन बरं झालो का? नाही बरं झालो. मी गोळ्या खाऊन जर माझ्या कामाला लागलो तर मी बरा होणार आहे का? नाही होणार आहे. बरोबर आहे. मी रेस्ट घेतली, आराम केला म्हणजे काय केलं? की मी ह्या शक्तीला काम करण्यासाठी, माझ्या शरीरामध्ये काम करण्यासाठी प्रेरित केलेलं आहे, जागृत केलेलं आहे. मी जसा आराम करेल, जसं शांत माझं शरीर होईल, तसं ही ऊर्जा जागृत होणार आहे. बरोबर आहे. आणि मग फ्रॅक्चर असेल, आजार असेल, तो आपण 2 ते 3 दिवसामध्ये आजारी रेस्ट घेऊन आपण पूर्णपणे बरं होतो. बरोबर आहे. मग विचार करा, जर फक्त 2 ते 3 दिवसामध्ये जर आपण आपले आजार बरे करू शकत असो रेस्ट घेऊन, आपण जर ह्या शक्तीला आपण जर फोकस करून त्या गोष्टीवर, त्या शक्तीवर फोकस करून जर ती आपल्या शरीरामध्ये वाढवली किंवा त्याला पुन्हा नव्यानं त्याला जर स्वरूप दिलं, तर कुठली बाधा, कुठली निगेटिव्हिटी, कुठले आजार आपल्या आजूबाजूला फिरतील का? नाही. बरोबर आहे. तर ही वैश्विक ऊर्जा रे आणि की अशा दोन वेगवेगळ्या शब्दांनी तयार झालेल्या आहे. रे म्हणजे वैश्विक, युनिव्हर्सल. की म्हणजे ऊर्जा, म्हणजे युनिव्हर्सल ऊर्जा, जी आपल्याला जन्मजात मिळालेली आहे. ठीक आहे. तर आता या ऊर्जेनं आपण काय करू शकतो? तर या ऊर्जेचा वापर आपल्या आयुष्यातल्या बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींमध्ये करतो. मला आजार आहे छोटा मोठा, तो मी हील करू शकतो. माझं कामामध्ये जर प्रोग्रेस पाहिजे, कामामध्ये जर मला परफेक्शन आणायचं आहे, त्या गोष्टीमध्ये रेकी वापरू शकतो. माझ्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सवर मी रेकी वापरू शकतो. माझ्या घरावर मी रेकी वापरू शकतो. माझ्या ऑफिसवर मी रेकी वापरू शकतो. आणि इतर लोकांना हील करण्यासाठी मी देखील ही
ऊर्जा वापरू शकतो. बघा म्हणजे रेकीचे जवळपास आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवर आपण रेकी प्रभावीपणे वापरू शकतो. पण कधी? त्याचे काही टप्पे आहेत, पुढे पुढे जाईल तसं. तर आता रेकी ही पूर्वी स्पर्श चिकित्सा या नावानं ओळखली जायची. स्पर्श चिकित्सा म्हणजे काय? तर हस्तस्पर्श चिकित्सा. म्हणजे पूर्वी आपले साधू संत बघा काय करायचे, नुसता आशीर्वाद दिला, हाताने नुसतं डोक्यावर हात ठेवला, तरी त्या व्यक्तीचं दुःख, त्या व्यक्तीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे. होते ना असे आपले अगदी जवळचे, म्हणले स्वामी समर्थ महाराज आहेत, साईबाबा आहेत, असे भरपूर दिव्य पुरुष होऊन गेले, जे फक्त नुसती नजर कटाक्ष टाका तुम्ही, माझं सगळं दुःख हरून जाईल, असे पण काही लोक होते. होते ना. तर ही ऊर्जा किंवा ही जी विद्या आहे, ही आपल्या भारतामध्येच आहे. मग ह्या गोष्टीला 300, 500, 1000 वर्ष होऊन गेलेले आहेत. तर पुराण काळातल्या वेदांमध्ये ह्या गोष्टींचा उल्लेख आहे स्पर्श चिकित्सा या नावाने. आता रेकीचा उगम मी शेअर करतो स्क्रीन. रेकीचा उगम हा डॉक्टर मकाऊ उसोई, हे जे एक जपानचे आध्यात्मिक गुरु होते, आध्यात्मिक टीचर होते, ज्यांनी PhD केली होती अध्यात्मावर, तर यांच्याकडून झालेला आहे. आता त्याच्याबद्दलची गोष्ट अशी आहे की डॉक्टर मकाऊ उसोई हे एका चर्चमध्ये मुलांना धार्मिक शिक्षण द्यायचे. त्यामध्ये उल्लेख असा असायचा की येशू ख्रिस्त लोकांना हाताने बरे करतात, नुसतं स्पर्शाने बरे करतात. तर त्यातल्या एका लहान मुलानं त्यांना विचारलं की आपण असं का नाही बरं करू शकतो लोकांना? तर हा त्यांच्यासाठी तो लहान मुलाचा भले तो एक सहज प्रश्न असेल, पण डॉक्टर मकोउसई यांनी तो अगदी सिरियसली विचार केला की हे जो बोलतोय हा अगदी खरं आहे. म्हणजे आपण जर का नाही करू शकत? तर त्यांनी या गोष्टीचा शोध चालू केला, भरपूरसे ग्रंथ वाचले, भरपूरशा गोष्टी त्यांनी हे केल्या. मग कुणी तर त्यांना सांगितलं की भारतामध्ये जा, भारतामध्ये जाऊन तुम्हाला या गोष्टीचा, त्यावेळेला पूर्वी ऋषीमुनी वगैरे ह्या विद्येचा वापर करत होते, तर तिथं तुम्हाला जास्त संख्येनं ह्या गोष्टींचा कुठेतरी बोध लागेल. मग डॉक्टर मकोउसई भारतामध्ये आले. लडाखला जे बौद्ध हे बौद्ध गुरु वगैरे आहेत तिथं, त्यांच्याकडे जाऊन त्यांनी लोटस सूत्र, हे बुद्धांचं एक ग्रंथ आहे लोटस सूत्र, या लोटस सूत्रावरून त्यांनी अभ्यास केला. त्याच्यामध्ये असं होतं की बौद्ध जे साधक होते किंवा पूर्वीचे जे साधू संत होते, यांना एका गावातून दुसऱ्या गावाकडे जायला लागायचं, बरोबर आहे. मग त्यावेळी ते अगदी, किंवा त्यावेळेला आजारी पण पडायचे, पण ते अगदी साधनेनं ते बरे होत होते. तर हे कसं, तर याचा सगळ्या गोष्टीमध्ये या लोटस सूत्रामध्ये उल्लेख आहे. त्यानंतर वेदांचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये स्पर्श चिकित्सा, जे पूर्वी आपले साधू संत आजारी पडायचे पण ते लगेच बरे व्हायचे, तर ते कसे बरे व्हायचे याच्याविषयी ही ऊर्जेचा त्यांना त्या गोष्टीमध्ये शोध लागला. हे ज्ञान घेऊन ते परत जपानला गेले. ठीक आहे. जपानला गेल्यानंतर परत त्यांनी एक 21 दिवस, म्हणजे त्यांचा मित्र होता रोबोट, त्या मित्राला त्यांनी सांगितले की मी 21 दिवस, मी तिथं एक पर्वत आहे, त्या पर्वतावर मी चाललोय साधना करायला. ठीक आहे. मी 21व्या दिवशी जर परत नाही आलो तर समजून जा की मी येणार नाही परत. कारण 21 दिवस पूर्ण उपाशी, बिना पाण्याचं बिना अन्नाचं ते साधना करणार होते. आता त्यावेळेला घड्याळ नाही, कॅलेंडर नाही, टाईम कसा कळणार? म्हणून त्यांनी काय केले की 21 खडे मोजले. आकड्यांचा शोध होता त्यावेळेला. 21 खडे घेतले सोबत आणि ते त्या डोंगरावर गेले, पर्वतावर. पर्वतावर त्यांनी जसजसे दिवस उलटायचे तस तसं ते एक दगड बाजूला काढून फेकायचे. 20वा दिवस आला. 20व्या दिवशी देखील काहीच फरक नाही, अंगात त्राण नाही, खाणं पिणं पण पूर्ण वर्ज्य केलेलं आहे. एक मिनिट. खाणं पिणं पूर्ण सोडून दिलेलं आहे.
आणि 20व्या दिवशी देखील काहीच फरक पडलेला नाही आहे. थोडंसं नाराज होणार कुणी, साहजिक आहे, साधना एवढी केलेली आहे, तर कुणीही नाराज होणार की मला काहीच रिझल्ट मिळाले नाही आहेत, बरोबर आहे. मग 21वा दिवस उजाडला. अगदी खिन्न मनानं ते उठून चालले होते. इतक्यात त्यांच्या आज्ञाचक्रावर एक जोरदार प्रकाश, प्रखर प्रकाश असा आला आणि ते बेशुद्ध पडले. बेशुद्ध पडल्यानंतर काही वेळानं त्यांना जाग आली. पुन्हा सगळं नॉर्मल झालं. पण अंगामध्ये शक्ती होती, जी बेशुद्ध पडायच्या आधी अंगामध्ये नव्हती. ती तरतरी पुन्हा आले. इतकं तर त्यांच्या लक्षात आलं होतं की माझ्या शरीरामध्ये काहीतरी संचार आहे ऊर्जेचा. ते पर्वत उतरायला लागले. उतरताना त्यांच्या अंगठ्याला ठेस लागली. अंगठ्याला ठेस लागल्यावर रक्त यायला लागलं. साहजिक कुणी आपण पहिला दाबून पकडतो बोट वगैरे, काय ठेस लागली तर. तर तसं त्यांनी केलं आणि पुन्हा चालायला लागले. थोड्या त्यांच्या लक्षात आलं की जखम भरून आलेली आहे. जखम भरून आले. मग एकच मिनिट जरा. हॅलो, सॉरी. सॉरी सॉरी. तर त्यांच्या लक्षात आलं की जखम पूर्णपणे भरून गेलेली आहे. ठीक आहे. आता जखम भरून गेल्या तरी पण असा काही फरक वेगळा दिसत नव्हता. भूक लागली होती. शहरात आले. तिथे एका ठिकाणी खानावळीत गेले जेवायला. जेवायच्या वेळेला तिथे एक लहान मुलगी होती, जी रडत होती खूप. तर त्यांनी त्या ओनरला विचारलं, मुलीच्या आईला किंवा वडिलांना विचारलं की मुलीला काय झालंय. ते म्हणले दात दुखते म्हणून रडायला लागले. तर मग ते म्हणाले की मी थोडं बघू का काय होऊ शकते. तर त्यांनी फक्त त्याला काय होते म्हणून असं जबड्याला हात लावला आणि 1-2 मिनिटं फक्त बघितलं. तर स्पर्श झाला होता म्हणून ती मुलगी 1-2 मिनिटांनी रडायची थांबली आणि खेळायला लागली. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले की काहीतरी आपल्या शरीरामध्ये आहे, अशी गोष्ट की जी वेगळी आहे इतरांपेक्षा. त्यानंतर ते घरी गेले. त्यांचा मित्र जो होता, 21 दिवसापूर्वी ज्यांनी त्यांना सांगितलं होतं रोबोट म्हणून, त्या मित्राबद्दल ऐकू आले की त्यांना एक गंभीर आजार आहे आणि तो गेल्यापासून तो आजाराला खिळून आहे, अंथरुणाला खिळून आहे. मग आता काय करायचं. तर ते त्या मित्राकडे गेले. आपल्या परीने त्यांनी त्याला हील करायला चालू केलं. काही दिवसामध्ये लक्षात आलं की तो मित्र आता व्यवस्थित झालेला आहे, बरोबर आहे. व्यवस्थित झाल्यावर त्यांनी काय केलं की लोकांना हील करायला चालू केलं, प्रोसेस करायला चालू केली, हिलिंग द्यायला चालू केली. पण काही दिवसांना लक्षात यायला लागले की एक ठराविक काळानंतर हे रिटर्न परत लोक फिरून येतात माझ्याकडे. म्हणजे काही दिवसापुरतच ही शक्ती चालते. त्यांनी या गोष्टीवर अभ्यास केला की एनर्जी ही एक्सचेंज केली जाते. म्हणजे एनर्जीच्या बदल्यात काही ना काहीतरी एक्सचेंज केलं जातं. काहीतरी रक्कम अमाऊंट घेतली जाते. म्हणजे म्हणतात ना की फुकटचं कुणाला लाभत नाही किंवा फुकटचं कुणाला पचत नाही, त्याची किंमत नसते. तर त्यांनी थोडेफार जसं जमल तसे लोकांचे चार्जेस घ्यायला चालू केले. म्हणजे काय की एनर्जी एक्सचेंज हा रेकीचा दुसरा नियम आहे. तो म्हणजे एनर्जी एक्सचेंज घेतल्याशिवाय रेकी कुणाला देऊ नये. ठीक आहे. तर कालांतराने त्यांना काही सिम्बॉल्स त्याच्यामध्ये त्यांनी डेव्हलप केले. त्या सिम्बॉल्सची ताकद वाढवली, जी आत्ता अरे की लेवल 2, 3, 4, 4 नाही सॉरी, 2 रेकी लेवल 2, मास्टर लेवल 3ला आणि ग्रँड मास्टर लेवलला जसजसे सिम्बॉल वाढत जातात तसतशी आपली ताकद ही 100% वाढते. म्हणजे काय तर सर्वे सर्व आपण असतो, क्रिएटर आपल्या लाईफचा आपण असतो. कधी? जेव्हा रेकी आपण जसजसं पुढे जाईल तसतसं आपण आपल्या आयुष्याला एक वळण लावतो स्वतःहूनच. जसं हवं तशा गोष्टी आपण क्रिएट करत असतो. ठीक आहे. तर रेकी म्हणजे काय हे तुम्हाला नक्की कळालं सगळ्यांना?
हो. ओके. हो. चालेल. तर ही शक्ती आहे, ही आपल्यामध्ये देखील आहे. आपण देखील या शक्तीला ज्या वेळेस अट्युनमेंट दिली जाते, अट्युनमेंट म्हणजे हा एक शेवटचा दिवसाचा भाग असतो, ज्यामध्ये तुमचे चक्र अलाइन केले जातात किंवा या शक्ती जी सप्रेस झालेली आपल्याला, त्याला ते जागृत केलं जातं. तर ह्या शक्तीला जागृत करण्यासाठी अट्युनमेंटची गरज असते, शक्तिपात करण्याची. ठीक आहे, तो शेवटच्या दिवशी आपण केला जातो. म्हणजे थोडक्यात बघायचं तर आपण काय केलेलं आहे, आतापर्यंत डॉक्टरांच्याकडे पळत गेलेलो आहे. काही झालं डॉक्टरांच्याकडे जा, काय झालं गोळ्या खा, काय झालं औषध घे, काय झालं डॉक्टरांच्याकडे जा. ठीक आहे, पण इथून पुढं रेकीनंतर ज्या वेळेस तुम्ही शिकाल त्यावेळेस आता तुम्ही तुमचे स्वतःचे डॉक्टर असणार आहेत. म्हणजे या 3 दिवसानंतर ज्यावेळी तुमचा शक्तिपात होईल त्यापासून तुम्ही तुमचे आजार स्वतः हील करणार आहात. बरोबर आहे. आता थोडक्यात हे सांगतो मी, एक गोष्ट सांगू, उदाहरण देतो. घराचं नवीन बांधकाम झालेलं असतं, बरोबर आहे. इलेक्ट्रिक कनेक्शन जेव्हा घेतलं जातं, बरोबर आहे, त्यावेळेला काय होतं, त्याला एक MCU बॉक्स असतो. जोपर्यंत तो ऑन होत नाही तोपर्यंत घरामध्ये अंधारच असतो, बरोबर आहे की नाही. तर अट्युनमेंट किंवा रेकी हे अट्युनमेंट दिल्यानंतर MCB बॉक्स तुमचा ऑन करण्याचे काम करत असतं हे अट्युनमेंट. आणि इलेक्ट्रिसिटी जी आतमध्ये जे इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार आहे ती म्हणजे तुमची रेकी. लक्षात येते. हो. स्क्रीन शेअर करतो, 1 मिनिट. परत नेक्स्ट पॉइंट बघूया. आता ही एनर्जी फ्लो होण्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे ती आपण ह्या इमेज नंतर बघणार आहोत. प्रत्येकानं माईक ऑन करा आणि सांगा मला काय दिसतंय. गढूळ पाणी आणि पाण्यात स्वच्छ पाणी. एक दोन स्वच्छ ग्लास पाणी आहेत आहे, एक त्याच्या डर्टी पाण्यात. वॉटर आहे, हा, हो. बरोबर आहे. गढूळ पाणी. हम्म. आता मला सांगा, ह्या गढूळ पाण्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं, स्वच्छ पाणी टाकलं, तर पाणी स्वच्छ होणार आहे का? नाही नाही. नाही. नाही होणार, बरोबर आहे. अजून थोडं ऍड केलं तर नाही होणार. थोडा फरक स्वच्छता पडला पाहिजे पण फक्त. गढूळ पाणी. ते गळून राहणार जरा. राईट. ह्यावरून काय सांगायचं मला, की ही शक्ती फ्लो आपल्या शरीरामध्ये फ्लुएंटली होण्यासाठी आपल्याला गरज काय आहे, तर आपल्या शरीरातली जी गढूळ आहे, गढूळता आहे, जी मलिनता आहे, ही जी निगेटिव्हिटी, काही ब्लॉकेजेस आहेत, ते पहिलं आपल्याला रिमूव्ह केले पाहिजेत. बरोबर आहे. एखादा ऊर्जेचा कंटिन्यू फ्लो होण्यासाठी मला कुठेही ब्लॉकेज नको आहे, तर मी काय करेन की पहिला ते ब्लॉकेज काढायचा प्रयत्न करेन. तर आपण आत्तापर्यंत आपल्या मनामध्ये काही राग द्वेष, काही लोक असे असतील की ज्यांचं नाव काढलं तरी आपल्याला राग येतो, प्रचंड राग येतो, बरोबर आहे. आहेत का असे लोक काही? हो. स्पीकर ऑन करा सगळ्यांनी. व्हिडिओ ऑन केले तर वेल अँड गुड. फक्त 2च लोक ऍक्टिव्ह आहेत. हा. कि असा किती राग का येत लोकां नाही आपल्याला. किती लोकांच्या मनामध्ये एक वही आणि पेन घेऊन बसायचंय आता सोबत, आणि अशा लोकांची नावं घ्यायची ज्यांचं नाव काढलं तरी मला राग येतो, किंवा बेबी, एका विषय जरी काढला तरी वही राग आणि येतो. पेन दे. असे काही गोष्टी असतील, अशी काही व्यक्ती असतील, तर त्या व्यक्तींची एखादं पेज नाव. दे. चला 2 मिनिटं देतो तुम्हाला, पटापट नाव लिहून घ्या. माझ्या ह्याच्यातूनच डायरी दे, पेन दे. नाही तर एखादी रबर. हा, दे ती डायरी त्यातली. सगळ्यांनी करायचं आहे. सुशांत सर व्हिडिओ ऑन करा, वैष्णवी मॅम, शारदा मॅम, SSS. वही आणि पेन घ्यायचं आहे आणि अशा लोकांची नावं लिहायची आहेत ज्यांचा मला खूप राग येतो, तिरस्कार येतो, नाव काढलं तरी माझ्या डोक्यात कळ जाते.
तो माझ्या डोक्यातच बसलेला आहे, त्याला मी काही हेच करत नाही आता, अशी असतील ना काही नावं? लिहून काढा पटापट. अजून 2 मिनिटं देतोय. झाली का लिस्ट प्रिपेअर? हो झाली. आता सांगा प्रत्येकाने. सचिन सर, किती लोक आहेत लिस्टमध्ये? माझ्या लिस्ट मध्ये 4 लोक. प्रमोद सरांच्या लिस्टमध्ये 4 आहेत. सचिन सर, अनम्यूट करा. माझ्या लिस्ट मध्ये पण 4 आहेत. 4 आहेत. रेश्मा मॅडम? माझ्याकडे 8-9 आहेत. बापरे, बेस्टच. ट्रिपल S, सुशांत सर, स्नेहल मॅडम? बाकीचे ऍक्टिव्ह नाही आहेत बहुतेक. चला. आता काही कारण असतील, आता काही लोकांचे 4 आहेत, काही 9 लोक आहेत, बरोबर आहे. काहीही कारण असतील, पण आजपर्यंत आपली जी प्रगती न होण्याचं कारण, म्हणजे प्रत्येक जण प्रगत असेल, पण काही ना काही जे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला अडचणी येतात, बरोबर आहे. कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये आपलं स्ट्रगल आता सध्या चालूच आहे. म्हणजे कुणाला पैशाचा फ्लो येत नसेल, कुणाचा बिझनेस व्यवस्थित चालत नसेल, जॉब करतोय तिथेही खूप साऱ्या गोष्टी, प्रमोशन्स नसेल, तिथेही काही टार्गेट केलं जात असेल काही लोकांच्याकडून. म्हणजे प्रत्येकांना काही ना काहीतरी स्ट्रगल आपल्या लाईफमध्ये आहे आता सध्या. याचं कारण आपण कुठं शोधतोय? मंदिरात जातो. मंदिरात गेलंच पाहिजे, मी स्वतः जातो. इथे माझे काही मित्र पण आहेत, प्रमोद सर वगैरे आहेत, सचिन सर आहेत. देवधर्म सगळं करतात, काय कोणी नाही असं. मंदिरात जातो, बाबांच्याकडे जातो, टोटके करतो, सगळं करतो, बरोबर आहे. होय. आपण आपल्या आतमध्ये पाहिलेलं आहे का की हे अडचणी नेमक्या कशामुळे या लागल्यात? हा जो राग आहे, हा जो द्वेष आहे, किंवा एखाद्याबद्दल आज जे मनात काही लपून बसलेला आहे, तो द्वेष असं काही असेल, तर त्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला काय झालेलं आहे, ब्लॉकेजेस निर्माण झालेत. एक मनामध्ये ते कुठेतरी साचून राहिलेलं आहे. त्यामुळे आपण नवीन काही गोष्टी सेव्ह करू शकत नाही. जसं मोबाईलचं स्टोरेज आज फुल झालं, तर दुसरं मी काही त्याच्यामध्ये ऍड करू शकत नाही. त्यासाठी मला काय करावं लागतं?
जुने काही व्हिडिओज फोटोज काही असेल ते गॅलरी मला क्लिअर करावी लागते. त्यावेळेला मी काय करेन, माझे नवीन काही गोष्टी मी त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. शरीराचं सेम असंच आहे. हा जो काही द्वेष आहे, हा राग आहे, हा काय करतो, आपल्या प्रगतीला कुठेतरी ब्रेक लावतो. आता आपल्याला काय करायचं आहे, तर मी जर म्हटलं की तुम्हाला की या लोकांना माफ करा आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसा फ्लो चांगला राहील, किती लोक तयार होईल करायला? गुड, प्रमोद सर, गुड. सचिन सर, कठीण शारदा आहे. मॅडम, कठीण आहे. बघा आतापर्यंत आपण त्यांचा राग राग केला, त्यांच्यावर चिडलो, त्यांचं नाव जरी काढलं तर आपला मूड खराब होतो. बरोबर आहे ना? त्यांच्या आयुष्यात हो. काही फरक पडला का? त्यांचं आपलं मस्त चाललंय. त्यांनी तुम्हाला डोक्यात घेतलेलं नाहीये. आपण त्या लोकांना काय केलं, टार्गेट केलंय, आपण त्या डोक्यामध्ये ठेवलंय, आपण त्याला कुठेतरी आतमध्ये साचवून ठेवलेलं आहे. बरोबर आहे? त्यांच्या आयुष्यात लिटरली काही फरक पडत नाही. फरक आपल्या आयुष्यात पडालाय. स्ट्रगल आपण करतोय. डे टू डे लाईफमध्ये आपण प्रॉब्लेम फेस करायला लागलोय. याला कारण काय आहे, तर हा राग द्वेष ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्याला एक ब्लॉक तयार करतायत, ज्यामुळं एखादी पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या आतमध्ये फ्लुएंटली फ्लो होत नाहीये. त्यामुळं आपले चक्र बॅलन्स होत नाहीयेत आणि त्यामुळे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये इश्यूज क्रिएट होत आहेत, प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. बरोबर आहे? आणि आपण काय करतो, मग बाहेर शोधायला लागतो. एक गोष्ट आहे याच्याबद्दल, आवडेल ना गोष्ट सांगितलेली? एक हिऱ्याचे व्यापारी असतात. ते हिरे एका ठिकाणी पोचवायचं काम करत असतात. म्हणजे त्यांना एका ठिकाणी दुसऱ्या गावाला हिरे पोच करायचे असतात. आता त्यावेळी ट्रान्सपोर्टेशन हे रेल्वेचंच होतं, नवीन ती चालू झालेली. तर त्यांच्या एक सेपरेट कंपार्टमेंट होतं 2 सीट्सचं. तर त्यांच्या पाठीमागं असणारा एक चोर, त्यांच्यावर वॉच ठेवून बरेच दिवस असायचा आणि ते जेव्हा हिरे घेऊन जात आहेत हे कळाल्यावर त्याने पण त्या सेम कंपार्टमेंटमध्ये त्याचं बुकिंग केलं आणि ते सोबत गेले. आता ते व्यापारी फार हुशार असतो. व्यापाऱ्याला ते लक्षात येतं की हा प्रवासाच्या उद्देशाने नाही आला, हा माझे हिरे चोरण्याच्या उद्देशानं आलेला आहे. तेही म्हणतात की ठीक आहे, कसं चोरतोय बघूया, 2 दिवसाचा प्रवास आहे. चोर काय म्हणतोय की 2 दिवस आहेत माझ्याकडे आणि मी आरामात यांची हिरे चोरून निघून जाईन. तर चोर दिवसभर झोपतो, कारण त्याला रात्री हिरे चोरायचे असतात सेठजी झोपल्यानंतर. सेठजी दिवसभर जागे असतात, रात्री झोपी जातात. चोर जागा होतो. सेठजी झोपल्याचं बघून चोर जागा होतो. तो सगळं त्यांचं साहित्य शोधतो, सगळं सामान शोधतो. त्यांना हिरे कुठे सापडत नाही. चोर वैतागतो, पण हिरे तर मी बघितलेत त्यांच्याकडे आणि मला सापडत नाहीयेत. असं कुठे ठेवलं असेल त्यांनी? ठीक आहे, उद्याचा एक दिवस आहे, उद्या मी चोरतो. म्हणून तो परत सकाळी दिवसभर पुन्हा झोपतो. त्याची दिवसभर जागे असतात. आता सेकंड डे पहाटे उतरायचं असतं. हे रात्री चोर परत जागा होतो सेठजी झोपल्यानंतर. पुन्हा सगळं सामान शोधतो आणि तरी त्याला काही सापडत नाही. पहाट आले, स्टेशन आलं, दोघंही सेम स्टेशनला उतरणार असतात. स्टेशनवर उतरतात. तो चोर त्यांच्या पाया पडतोय. फक्त मी तुमच्याकडे चोरीच्या उद्देशानं आलोय. मी तुम्हाला खिशात तुमच्या ठेवताना पाहिलेलं आहे हिरे. तरी पण मला ती हिरे सापडले नाही. तुम्ही असं कुठे ठेवले? तर तो म्हणतोय की तू फक्त बाहेर शोधत राहिलास हिरे कुठे आहेत. तू माझं सामान चेक केलंस, माझे खिशे तपासले, सगळे तपासले. पण मी हिरे तुझ्या बॅगेत ठेवले होते, जे तू सकाळी तुझा डोळा लागल्यानंतर मी काढून घेतले आणि मी आता उतरलोय. ह्याचा अर्थ असा, गोष्टीचा अर्थ तुम्हाला काय कळालं का? आपल्या शरीरामध्ये इतकी ताकद असताना, आपणच क्रिएट केलेलं असताना, आपण काय करतोय की हे निगेटिव्हिटी, मला माझं कामच होत नाही, मला प्रॉब्लेम्स यायला लागलेत म्हणून मी कुठं फिरतोय, बाहेर पत्रिका दाखव, देवधर्म कर, कुणी टोटके सांगितले तर ते टोटके कर. करा, सगळी गोष्ट आस्था असणं गरजेचं आहे. हे कर्म आहेत, कर्मकांड केलेच पाहिजेत. बरोबर आहे?
पण धारणा पण आपली असली पाहिजे त्याच्यासोबत. मी आज मंदिरात जातोय. मंदिरात जातोय का तर माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजेत. बरोबर आहे. आज मला एक चांगलं आयुष्य मिळू दे, देवाची कृपा होऊ दे म्हणून जातो. बरोबर. पण तिथं धारणा ठेवून गेली की मला त्या परमोच्च शक्तीबरोबर कनेक्ट व्हायचं आहे. मला त्या युनिव्हर्सल एनर्जी बरोबर मला कनेक्ट व्हायचं आहे. असा योग मला सहसा लाभणार नाही आहे. असं विचार करून जर त्या शक्तीचा तिथं अनुभव घ्यायला गेलो तरी हे ब्लॉकेजेस आपले निघून जातील बऱ्याचदा. म्हणजे आहेत ना असे काही. आता इथं आपल्या सांगलीमध्येच आहे, वाडीला बरेचसे बाधा निघून जातात तिथं दर्शनात. पण बरेच लोक पौर्णिमा करतात, दर गुरुवारी जातात. तर आपल्या आतमधले हे जे काही द्वेष, राग जो आपण साठवून ठेवलेला आहे त्यामुळं आपलं करिअर किंवा डे टू डे लाईफमध्ये कुठेतरी आपण प्रॉब्लेम फेस करत आहे. त्यासाठी आता हे आपण काय करायचं आहे, हे ब्लॉकेजेस बाजूला काढायचे आहेत. त्यासाठी काय करावं लागेल? फॉरगिव्हनेस. या लोकांना माफ केलं पाहिजे, क्षमा केली पाहिजे. कोणासाठी? माझ्यासाठी. माझी प्रगती व्हावी, माझी स्वतःची लाईफ चांगली व्हावी, माझं आयुष्य सुधारावं, माझ्या आयुष्यातल्या अडचणी कमी व्हाव्यात. यासाठी आपल्याला काय करायचं आहे? त्या लोकांना क्षमा करायचं आहे. म्हणजे मी असं पण ऐकलेलं आहे की ज्या लोकांचा आपण द्वेष ठेवून आपण हे जगाचा निरोप घेतो, तर तीच लोक पुन्हा आपल्या ब्लड लाईनमध्ये येतात. ब्लड लाईन माहिती आहे? आपल्या सगळ्या सोऱ्यांमध्ये ते जवळच्या नात्यांमध्ये येतात आणि ते पुन्हा आपल्याला त्रास द्यायला लागतात. चालेल का तुम्हाला? तर त्यासाठी काय करायचंय? सगळी नावं पुन्हा एकदा डोळ्याखालून घ्या. 5 मिनिटं ताट बसायचंय. मांडी घाला, पाठीचा कणा ताट करा, डोळे मिटा. डीप ब्रीथ करायचंय. डीप ब्रेथ कुठं असणार आहे? पोटाच्या शेवटपर्यंत, म्हणजे बेंबीपर्यंत आपला श्वास घ्यायला पाहिजे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आता व्हिज्युअलाइज करायचं आहे ती लोक, तो क्षण ज्या वेळेस तुम्हाला हा जो त्रास होतोय त्या त्रासाची त्यावेळेस सुरुवात झाली. तो क्षण आठवा. कोणाचं रिलेशन ब्रेकअप झाले असतील, कोणाचं बिझनेस पार्टनरशिप मध्ये लॉस मध्ये गेलो म्हणून त्याच्यामुळे राग येत असेल. अजून काही कारण असू शकतात. कारण आठवा. त्या व्यक्तीला डोळ्यासमोर आणा. तो क्षण आठवा जसाच्या तसा. बघा काय कारण आहे ते ज्यामुळे आज तुम्ही तुमचा इतका राग करता, तिरस्कार करता, ज्यामुळे त्याचं नाव जरी घेतलं तरी माझा पूर्ण दिवस खराब होऊन जातो. ते काय कारण आहे? तसंच तसं आठवा. तर तो शेवटचा क्षण, त्या क्षणातला मी रागाने निघून चाललोय त्याऐवजी त्याच्याकडे बघून एक हलकीशी स्माइल दिली, स्मित हास्य केलं. मी त्याला म्हणालो, ठीक आहे, मी तुला माफ केलंय. तू कितीही त्रास दिलास तरी देखील मी मोठ्या मनाने तुला माफ केलंय. हे ब्रह्मांड या व्यक्तीला क्षमादान दे. मी क्षमा केलंय, तूही या व्यक्तीला क्षमा कर. एक छानस स्मित हास्य,
चेहऱ्यावर बघा, आतूनमध्ये पीस अनुभवायला मिळेल तुम्हाला, शांती, समाधान अनुभवायला मिळेल. एक दीर्घ श्वास घ्या, हळू हळू डोळे उघडा. पुन्हा कुणाला बरं वाटलं, माईक ऑन करा आणि सांगा. मला बरं वाटलं थोडं. मला काही अनुभव आला, अगदी पीस ऑफ माइंड. डोकं हलकं झालं. डोकं हलकं मोकळं मोकळं वाटलं. डोकं मोकळं वाटलं. वा, रेश्मा मॅडम, तुम्हाला काय वाटलं? थोडं एक पायरी खाली आल्यासारखं वाटलं. अरे वा, छान. कम्प्लिटली नाही, एक पायरी असली. ठीक आहे, ठीक आहे. सगळ्या गोष्टी एकाच वेळेला नाही होणार, थोडा वेळ पण लागतो. जितका राग तुमची जेवढी शिस्त चांगली आहे तेवढं ती वेळ देखील घेणार त्या गोष्टीमध्ये. होईल हळूहळू, पण रोज या गोष्टी करायला शिका. खरोखर तुम्हाला खूप हलकं वाटायला लागेल आणि बघा की हळूहळू तुमचे ब्लॉकेजेस सगळे निघून चाललेत. एक फ्लो चांगला आलेला आहे आपल्या आयुष्यामध्ये. जे पूर्वी काही इश्यूज असायचे, प्रॉब्लेम नाही म्हणूयात आपण त्या गोष्टींना, काही इश्यूज असायचे, काही चॅलेंजेस यायचे लाईफमध्ये. इश्यूज पण नाही, एक पॉझिटिव्ह वर्ड म्हटलं तर चॅलेंजेस आपण यापर्यंत फेस करतोय. त्या गोष्टी हळूहळू कमी व्हायला लागल्यात आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स, पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला यायला लागले. ठीक आहे, सगळ्यांना मनापासून तुम्ही माफ केलेलं आहे. फॉरगिव्हनेस हा खूप मोठी गोष्ट आहे. पूर्वीचे साधुसंत पण म्हणायचे बघा, क्षमादान द्या, क्षमाशील असायला पाहिजे माणसानं. बरोबर आहे. चला, आता नेक्स्ट टॉपिक बघूया. स्क्रीन शेअर करतो मी. आपण काय केलं आता, म्हणजे आपण आता या एनर्जीला कनेक्ट होण्यासाठी किंवा एनर्जी आपल्यामध्ये फ्लुएंटली वाहण्यासाठी आता आपण काय केलंय, ब्लॉकेजेस क्लिअर केलेला आहे, आपला रस्ता मोकळा केलेला आहे एनर्जीला आपल्यामध्ये यायला. ठीक आहे, तर आता ही जी रेखी आपण शिकणार आहोत त्याचे 5 महत्वाचे प्रिन्सिपल्स आहेत. 5 महत्वाचे प्रिन्सिपल्स आहेत. ते तुम्हाला दिसतात का ते स्क्रीनवर? ओके, हो, दिसतात. हा. आता इथं काय लिहिलंय, आय विल जस्ट फॉर नॉट बी टुडे. अँग्री. जस्ट फॉर टुडे, राईट? जस्ट फॉर टुडे का लिहिलंय? जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री, म्हणजे आजचा दिवस मी चिडचिड करणार नाही, मी रागावणार नाही, मी त्रागा करणार नाही. बरोबर आहे. आता जस्ट फॉर टुडे का? प्रत्येक कारण दिवस नवीन दिवस असतो. बरोबर, दरवर्षी आपल्या बड्डेला किंवा जानेवारीच्या 1 तारखेला आपण संकल्प करतो. 99% मुलांचा संकल्प असतो जिमला जाणार, बॉडी बनवणार, हेल्दी राहणार. बरोबर आहे. काही लोक म्हणतात मॉर्निंग वॉकला जाणार. काही लोकांनी बिझनेस प्लॅन केला असते की या 1 वर्षामध्ये मी असं असं करणार, मी तसं तसं करणार, मी 1 लाख रुपये हाईक करणार. बरोबर आहे का? पण जानेवारीच्या 10 तारखेला, 12 तारखेनंतर काय रिझल्ट असतो? तो संकल्प केलेला आहे तो किती आपण फॉलो करतो, होतो का? नाही होत. मी आज विचार केला की आजपासून फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा. ठीक आहे, आणि मी सकाळी बाहेर पडतोय कामाला. काय विचार करून? मी पूर्ण आजचा दिवस किंवा पूर्ण इथनं पुढचं माझं आयुष्य हे फक्त पॉझिटिव्ह घालवणार आहे. बरोबर आहे. आता मी कामावर गेलो, कुठे काही इश्यूज झाले आणि मला म्हटलं की कोणी काही बडबड केली, बॉसनं समजा माझ्यावर चिडचिड केली असेल, सगळ्या गोष्टी, तरी पण मी काय केलं की एक पूर्ण दिवस माझा पॉझिटिव्हली घालवला.
रात्री झोपायच्या वेळेला मी जेव्हा आढावा घेतो माझा आजचा दिवसभरात मी काय केलं, त्यावेळी पहिला विचार काय येईल माझ्याकडे, बॉसने मला असं असं बोललं आणि माझा मूड ऑफ झाला. म्हणजे निगेटिव्ह पहिल्यांदा आपल्या डोक्यामध्ये येणार आहे. बरोबर आहे का? मग हे 1 वर्ष आपण असं कंटिन्यू चालू ठेवणार आहोत का? नाही आहोत. म्हणून काय करायचं आहे की वर्षभराचा मी हा 5 प्रिन्सिपल्स मी फॉलो नाही करणार आहे. मी काय करणार आहे की फक्त आजचा दिवस रोज असणार आहे तो. फक्त आजचा दिवस मी काय करणार आहे की मी कुणावरही रागावणार नाही. मी अगदी आनंदाने आजचा दिवस पूर्ण घालवणार आहे. ठीक आहे. दुसरा आहे आय विल नॉट वरी. स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. आय विल नॉट वरी म्हणजे आजचा दिवस मी काळजी करणार नाही. आता बऱ्याच लोकांना स्पेशली मम्मीज लोकांना माहिती आहे का, सगळ्या आई ज्या आहेत, आता मुलगा उशीर झाला यायला संध्याकाळी, मुलीला उशीर झाला यायला, तर डोक्यात लगेच विचार चालू होतात. कुठे गेला असेल, काय गेला असेल, फोन लागत नाहीये त्याचा, फोन करून बघा, कुठे आहे बघा, मित्राला फोन लावा, इकडं फोन लावा. बरोबर आहे. टेन्शन चालू होतं सगळं. काय होणार आहे त्यानं? आपलंच नुकसान होणार आहे. आपण काळजीत राहणार आहोत. मग आपण काय युनिव्हर्सला काय मेसेज देणार आहोत, अरे त्याला काय झालंय का बघ, त्याला काही ऍक्सिडेंट झालाय का बघ, कुठं हरवलाय का बघ, कुणी पळवून नेलं का बघ. खूप वेळा असे विचार येऊ शकतात. चुकीचे विचार हे पहिल्यांदा येतात आपल्या डोक्यामध्ये. पण आपण काय करतो की युनिव्हर्सला तो मेसेज पाठवतो आपण अननोईंगली, अज्ञानपणे आपण तो युनिव्हर्सला मेसेज पाठवतो. असं काही लगेच एका वेळेत घडत नसतं. मी असा विचार केला नाही ते घडलं. पण बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी आपण कंटिन्यू करत राहतो आणि कधी ना कधी मग तो युनिव्हर्स मेसेज ॲक्सेप्ट करतो. सो फक्त आजचा दिवस मी काय करणार आहे, कुठल्याही गोष्टीची काळजी करणार नाही. तिसरा नियम आहे आय विल बी ग्रेटफुल. म्हणजे आजचा दिवस मी मला जे देवानं दिले त्याबद्दल मी आभारी राहीन. माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा मी आभारी राहीन. खूप वेळा बघा गरीब लोकांकडे आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण त्यांच्यापेक्षा खूप चांगले आहोत. म्हणजे मला माझे आई बाप मिळाले आहेत, माझे बहीण भाऊ आहेत, माझे मित्र आहेत. अशी बऱ्याच लोकांना मिळतात का? नाही मिळत. मला 2 हातपाय दिलेले आहेत, चांगले हातपाय दिलेले आहेत. मला बोलता येतं, मला बघता येतं, मला चालता येतं, मला काम करता येतं. ह्या गोष्टीबद्दल मी ग्रेटफुल असणं गरजेचं आहे की नाही? मग आजचा दिवस मी काय करेन की माझ्याकडे जे गोष्ट आहे त्या गोष्टीसाठी थँकफुल असेन, ग्रेटफुल असेल. युनिव्हर्सला मी सांगेन की थँक्यू, तू मला हा चांगला जन्म दिलायस. थँक्यू, मला इतके चांगले आईबाप दिलायस. थँक्यू युनिव्हर्स, मला इतके चांगले मित्र दिलायस, भाऊ बहीण दिलायस. थँक्यू युनिव्हर्स, मला इतका चांगला जॉब दिलायस, इतका चांगला बिझनेस दिलायस, इतकी चांगली बुद्धी दिलायस की मी फ्युचर माझं विचार करू शकतो, डिझाईन करू शकतो. ठीक आहे. चौथा नियम आहे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. मी माझ्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवेन. आजचा दिवस मी जे काही काम करेन ते अगदी प्रामाणिकपणे करेन. कुठलाही खोटापणा ठेवणार नाही, काम चुकारपणा करणार नाही. भले मला 1 तास उशिरा लागू दे, पण माझं आज जे काम आहे ते मी प्रामाणिकपणे पूर्ण करेन आणि अगदी प्रामाणिकपणे व्यवस्थितच करेन. ठीक आहे. जे मी आता माझाच व्यवसाय आहे गारमेंटचा. ठीक आहे. आज मला भले माझे काही ठरलेले रेट्स आहेत, त्या रेटमध्ये पण कुणी जर बार्गेनिंग केलं, कमी केलं, तर माझ्या क्वालिटीमध्ये चेंजेस येत नाही. मी सर्व्हिस द्यायची तीच देतो, क्वालिटी द्यायची तीच देतो. तर मी काय करतोय, माझं काम अतिशय प्रामाणिकपणे करतोय. तिथं मला पैसा मॅटर करत नाही. मला क्वालिटी मॅटर करते, ऑनेस्टी मॅटर करते. ठीक आहे. तर आजचा दिवस मी माझं काम अगदी ऑनेस्टली पूर्ण करेन. जस्ट फॉर टुडे आय विल बी काइंड टू अदर्स. आजचा दिवस मी इतरांसाठी काइंड म्हणजे दयाळूपणा दाखवेन इतरांवर. बघा आपल्या आजूबाजूला किती गोरगरीब लोक आहेत, ज्यांना जे अपंग लोक आहेत रस्त्यावर कसेही झोपलेले असतात, त्यांच्यावर अंथरूण पांघरूण नाही आहे. आपल्याला शक्य झालं तर त्यांना जितकी मदत होईल
भले पैशाची करू नका, भीक कोणालाही द्यायची नाही. अन्नदान करा. तुम्हाला वाटलं एखाद्या रस्त्याच्या कडेला कोणतरी उपाशी बसलंय, वडापाव घेऊन द्या, काही खायला द्या त्या व्यक्तीला. पण मी प्रत्येकावर दया दाखवेन, दयाळू भावनेने बघेन, दयाळू भावेने बघेन. ठीक आहे. तर हे रेकीचे 5 प्रिन्सिपल आहेत जे फॉलो करावेच लागतात. रेकी ही एक डिवाइन एनर्जी आहे, त्यामुळं आपणही तितकंच प्युअर 24 कॅरेट असणं गरजेचं आहे. तेव्हाच ही रेकी एक रेकीचा एक फ्लो आपण याच्यामध्ये जाणवू शकतोय. एक मिनिट, बॅटरी लो होते. ए ज्योती, चार्जिंग. एक मिनिट चालू राहू दे. ओके, सॉरी. तर आतापर्यंतच संपूर्ण सेशन लक्षात आलं तुमच्या? सगळ्या गोष्टी लक्षात आल्या? रेकी म्हणजे काय, त्याची हिस्ट्री काय आहे, रेकीचे 5 प्रिन्सिपल्स. ठीक आहे. हो. तर शक्यतो व्हिडिओ ऑन ठेवा. आता हाऊसवाईफ असतील काही तुम्ही की घरामध्ये काम असणार आहे, ठीक आहे, अगदी जेन्युइन रिझन असेल, काही हरकत नाही. पण शक्यतो व्हिडिओ ऑन ठेवले तर कसं असतं की इंटरॅक्शन्स होतात. इंटरॅक्शन्स हे असले पाहिजेत प्रत्येकाला, तेव्हा कुठे सेशन जरासा इंटरॅक्टिव्ह होऊ शकेल. तर कुणाला काही विचारायचं आहे? आता आपला पूर्ण, आता आपण सेशन संपवत आहोत. एक तासाचं सेशन झालेलं आहे. काही डाऊट्स आहेत, काही माहिती आहे विचारायची आहे? ठीक आहे, मग आपण सेशन कन्क्लूड करूया. उद्या सेम टाइम सगळ्यांनी हजर राहायचंय. उद्या आपण अजून काही इंटरेस्टिंग पार्ट्स बघणार आहोत, जसं हो प्रेयर वगैरे आहेत, त्या देखील आपले कार्मिक डेट्स कमी करत जातात आपल्याला, आणि ते देखील आपण डे टू डे लाईफमध्ये भरपूर यूज करू शकतो. ऑरा आहे, चक्रा बॅलेन्सिंगचं आहे, खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आता पुढे अजून होत राहणार आहेत. त्यामुळं शक्यतो व्हिडिओज ऑन ठेवा आणि सगळ्यांनी अटेंडन्स कंटिन्यू ठेवा. ठीक आहे. ओके. चला, श्री गुरुदेव दत्त. गुड नाईट. चला.